वसपेठ ग्रामस्थांनी केला तुकाराम बाबांचा सत्कार। जत माडग्याळ अंकलगी म्हैसाळ बंदिस्त पाईपलाईनचे काम सुरू झाल्याबद्दल वसपेठमध्ये तुकाराम बाबांचा सत्कार ग्रामस्थांनी केला। जत तालुक्यातील माडग्याळ येथे दाखल झालेले म्हैसाळचे पाणी वसपेठ गुड्डापूर अंकलगी या भागात बंदिस्त पाईपलाईनद्वारे सोडावे या मागणीसाठी चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा श्री संत बागडे बाबा पाणी संघर्ष समितीचे प्रणेते तुकाराम बाबा महाराज यांनी लढा उभारला। शासन प्रशासनाकडे वारंवार याबाबत पाठपुरावा केल्यानंतर बाबांच्या या लढ्याला यश आले। माडग्याळ ते अंकलगी प्रत्यक्ष कामास सुरुवात झालेली आहे। वसपेठ भागात प्रथमच बाबांच्या प्रयत्नामुळे पाणी येणार असल्याने वसपेठ ग्रामस्थांच्या वतीने तुकाराम बाबांचा सत्कार करण्यात आला। यावेळी वसपेठ ग्रामस्थांच्या वतीने शेतकरी रामण्णा सुतार यांच्या हस्ते बाबांचा सत्कार करण्यात आला। यावेळी वसपेठचे सरपंच पूनम तुराई, उपसरपंच अर्चना गोंद्रे, ग्रामपंचायत सदस्य शानूर नदाफ, संगीता हुवाळे, सुमन जाधव, भगवान तुळाई, माजी सरपंच राम साळुंखे, सुखदेव साळुंखे, बिराप्पा शिवाजी निळे, संभाजी लिंगरे, आबाजी वगरे, वसंत निळे, आमन शेख, अशोक निळे, राजू धोडमनी, बिराप्पा निळे, बटू संदी आदी उपस्थित होते। प्रयत्नामुळे आपल्या गावात म्हणजे आपल्या गावचा किंवा सणचा तलाव 2019 पासून त्यांनी या कामासाठी संघर्ष करत होते। त्या संघर्षाला यश मिळाल्याबद्दल आपण आपल्या गावामध्ये तुकाराम बाबांचा सत्कार करायचं ठरवलेला आहे। हा सत्कार आपल्या गावचे सरपंच प्रत्येकाने हट्टाने आणि प्रेमाने ज्या पद्धतीने सांगितलं त्यावरती काम केलं आणि खरोखरच त्याला आज कामाची सुरुवात झाली। म्हणून गावातल्या सर्व ग्रामस्थांनी आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी मला बोलून माझा मान सन्मान केला, त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचं इथे उपस्थित सर्वांचे मनातून आभार व्यक्त करतो। नव्हे एकट्याचा खेळ म्हणूनही जमवला मिळत, यासाठी प्रत्येकाने संघर्ष करणं गरजेचं आहे। एखादी गोष्ट चिकाटीने जर आपण केली, मला अनेक लोकांनी सांगितलं की ती पाणी येऊ शकत नाही, येणार नाही, त्या पाण्याचा आपल्याला उपयोग होत नाही, कमी प्रमाणामध्ये पाणी, अनेक गोष्टी सांगितल्या। पण ज्यावेळेस 2019ला मुंबईला 7 जूनला मी चालत गेलो, आपल्याच गावातील चाराछावणीमधली गावातली ग्रामस्थ मंडळी माझ्यासोबत जतपर्यंत आले। आमच्यासोबत या ठिकाणची प्रत्येक ह्याच्यामधील मंडळी माझ्यासोबत होते। आज त्या चाराछावणीमधून अनेक मंडळी माझ्यासंग जत पोहोचून आले। जत पोहोचून मला सगळ्यांनी मला मुंबईसाठी पाठवून दिलं। 7 जूनला आपल्याच गावातून ती सुरुवात झाली आणि ज्यावेळेस मुंबईला मी पोहोचलो त्यावेळेस तत्कालीन जलसंपदा विभागाचे गिरीश महाजन साहेबांनी एक पत्र दिलं की तुम्हाला देण्यासाठी पाणी जाऊ शकतंय, वसपेठ तलावामध्ये पाणी जाऊ शकतंय, गुड्डापूर तलावामध्ये पाणी जाऊ शकतंय, पण त्या पाण्यावरती जर काम करत असेल तर पाणी शिल्लक नाही हे जत तालुक्यामध्ये कुणाला देखील माहित नव्हतं। 64 गावाला पाणी मिळणार, आम्हाला पाणी मिळणार, तुम्हाला पाणी मिळणार, हे सगळ्या गोष्टी माहितीच होत्या। पण तुम्हाला सरळ सांगा बरं वाटेल की त्यामध्ये आपल्या गावातल्या ग्रामस्थांचा देखील मोठा वाटा आहे, मी एकटा नाही। पण ह्याचं प्रोत्साहन मला भले जतपर्यंत सोडू द्या, जशी मुलगी नांदायला जाते गावाच्या बाहेर सोडलं जातं, तसे वसपेठमध्ये सगळी महिला माणसं सगळी मंडळी माझ्यासंगत अगदी जतच्या बाहेर जत मंदिरापासून सगळे झाडावले। त्यानंतर परत मी आमच्या चाराछावणीमध्ये तुम्ही स्वतः संघटना त्यावेळेची परिस्थिती